गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, सुप्रभात। मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिन मध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाफास्ट 50 मधून। नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठीच, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघून गरब्यात प्रवेश करावा। विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातल्या गरबा आयोजकांना सूचना। मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा सुद्धा इशारा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण। मुंबईच्या इंदिरा डॉक इथल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं सुद्धा उद्घाटन करणार। एकूण 7,870 कोटींपेक्षा अधिकच्या विकास कामांचा यामध्ये समावेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर। विमानतळावरून रोड शो करत जवाहर मैदानावर ते पोहोचतील। मोदींच्या हस्ते भावनगर, सौराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं VC द्वारे उद्घाटन आणि पायाभरणी। उद्धव ठाकरे 4 ऑक्टोबरला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा। 12 ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा असेल। नवरात्रोत्सवात महादेवी हत्तीण पुन्हा मठात येण्याची चिन्ह कमीच, सूत्रांची माहिती। सरकार, नांदणी मठ आणि वनताराकडून हाय पॉवर कमिटीकडे अर्ज। वनतारा प्रशासनाकडून रिपोर्ट आल्यानंतरच निर्णय घेणार। तातडीनं सुनावणी घेण्यास हाय पॉवर कमिटीचा नकार। मराठवाड्यासह विदर्भ, कोकणात 80,962 कोटी रुपयांची गुंतवणूक। मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशींच्या उपस्थितीमध्ये 9 कंपन्यांशी सामंजस्य करार। यामुळे 40,000हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्याला गमवावा लागला जीव, तर वाहतूक कोंडीमध्ये तब्बल 5 तास रुग्णवाहिका अडकून पडल्यानं लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू। उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात वेळेत न पोहोचता आल्यामुळे हा मुलगा दगावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई अहमदाबाद महामार्गाची पाहणी करणार। याच महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकून वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रेहान शेख या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता। वाहतूक कोंडीमुळे आता चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि ही अत्यंत दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत, तर प्रताप सरनाईक यांची माहिती। गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बच्चू कडूंचा इशारा, तर बच्चू कडूंनी पाळधी गावात येऊन दाखवावं। गुलाबराव पाटील यांचा बच्चू कडूंना त्यांचं प्रत्याह्वान। इंदुरी चाट आणि बरंच काही या उपहारगृहामुळे संदीप देशपांडे ट्रोल। उपहारगृहामध्ये मध्य प्रदेशातल्या विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ। हॉटेलचा कुक सुद्धा परप्रांतीय, हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय असल्यामुळे त्यांच्यावर टीका। पडळकरांच्या वक्तव्याचे सांगलीमध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा पडसाद। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये आज बंदची हाक। सकाळच्या टप्प्यात ईश्वरपूर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांचा निषेध व्यक्त। पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल केलेल्या विधानाविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। नागपुरात राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरास वेळेच्या ठिकाणी आता मंत्र्याचा एक सुरक्षा कर्मचारी टॉयलेटमध्ये अडकून पडला होता। आरडाओरड केल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनी लॉक झालेलं दार उघडून या सुरक्षा रक्षकाला बाहेर काढण्यात आलं। पूजा केडकरच्या वडिलांच्या बॉडीगार्डला धुळ्यातनं अटक। दरम्यान रबाळे पोलिसांकडनं बॉडीगार्ड प्रफुल्ल साळुंखेला धुळ्यातनं अटक केल्याची माहिती। पूजा केडकरचे वडील दिलीप खेडकर मात्र फरार। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणी वनराज आंदेकरच्या पत्नीला अटक। आंदेकरच्या पत्नीनं चौकशीसाठी घरी आलेल्या पोलिसांशी हुज्जत घातली। आंदेकर कुटुंबातील महिलांना न्यायालयीन कोठडी। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा। मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसनंतर आम आदमी पक्षाचा निवडणूक आयोगावर आक्षेप। दरम्यान नवी दिल्ली या मतदारसंघातनं मोठ्या प्रमाणात मतं कापण्यात आल्याचाही आपचा दावा। नवी दिल्ली हा केजरीवालांचा मतदारसंघ। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी 14,71,000 मतदारांची भर, तर 4 लाखांहून अधिक मतदारांची नावं बाद केल्याची माहिती। ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यामधील मतदारसंख्या वाढली। मागील 11 महिन्यात 16,83,573 इतक्या मतदारांची नोंद। गडचिरोलीमध्ये मानधनअभावी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचं आंदोलन। शिक्षकांच्या कमतरतेमुळे राज्य सरकारनं गडचिरोलीत 456 शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली होती। दरम्यान कंत्राटी शिक्षकांना मार्च महिन्यापासून मानधनच मिळालं नाहीये। महसूल मंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये कृत्रिम वाळू उपक्रमाला भरघोस प्रतिसाद। वाळू उपशावर मर्यादा याव्यात यासाठी या कृत्रिम वाळू उपक्रमाला प्राधान्य। कृत्रिम वाळू निर्मितीसाठी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 50 पेक्षा जास्त प्रस्ताव। जिल्हा खनिज कर्म अधिकारी अतुल दौड यांची माहिती।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। पालघरमध्ये हिट अँड रनमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू। दुभाजकावर धडकून महेश पाटील नावाच्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। पालघर पोलिसांकडून अपघाताची चौकशी सुरू। मुंबईमधील रस्त्यांची कामं आता डिसेंबरपर्यंत पूर्ण करा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे पालिकेला निर्देश। स्थानिकांच्या मागणी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय रस्ते खोदले जाऊ नयेत अशाही सूचना। जिल्हा परिषदांची गट रचना आणि आरक्षण ठरवण्याच्या पद्धतीला आव्हान देणारी याचिका फेटाळली। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं ही याचिका फेटाळल्यामुळे जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा। ऑनलाईन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद करणार। प्रत्यक्ष तपासणीमध्ये फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीत अनेक गंभीर त्रुटी आढळल्यामुळे हा निर्णय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे याबाबत एनआयसीला पत्र। रत्नागिरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात। नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपच्या मागेची नगरसेवकांची मोर्चेबांधणी। माजी नगरसेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप। सोलापूर ते मुंबई आणि बंगळुरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार। मुरलीधर मोहोळ यांची माहिती। या संदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार। बुलढाण्यातील सिंदखेड राजामध्ये शेतकरी दाम्पत्याचं आमरण उपोषण। शेतातील पाण्याची विल्हेवाट लावून नुकसान भरपाई देण्याची मागणी। निमखेडला जाण्यासाठी रस्ता केल्यामुळे मेहत्रे दाम्पत्याच्या शेतात सतत पाणी साचून राहतं, त्यामुळे शेताचंही नुकसान। नाशिकच्या मनमाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वन विभागाची मोठी कारवाईमध्ये 4 जणांना अटक, तर आरोपींकडून हरणाची कातडी जप्त। वन्यजीव तस्करी प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल। पंढरपूर अमरावती बसचा वाशिमजवळ अपघात, तर 5 ते 6 प्रवासी यामध्ये जखमी। रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला बसनं धडक दिली। जखमींवर सध्या वाशिमच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। पुण्यातील येरवडा पोलिसांनी गुंडांची धिंड काढली आहे। दहशत माजवणाऱ्या या गुंडांनी दहशत माजवली होती। दरम्यान 2 गुंडांची धिंड काढण्यात आली। ज्या भागात त्यांनी दहशत माजवली त्याच भागात त्यांची धिंड। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पेठेनगर, भावसिंगापूर यासह गावातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन त्यांचं विस्कळीत। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये शिरवळ आणि आजूबाजूच्या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। पंचलिंगेश्वर ओढा ओव्हरफ्लो। शिरवळ बादोला या गावाला जोडणारा रस्ता पाण्याखाली। दोन्ही गावांचा संपर्क तुटला। शेतात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ। राजाराम बंधारा 6व्यांदा पाण्याखाली। धरणांमधील पाणीसाठा या ठिकाणी वाढलाय। पाण्याचा विसर्ग वाढवून आता नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ। जालन्यात आमदार बबनराव लोणीकरांकडून परतूर आणि मंठा या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। बैलगाडी आणि ट्रॅक्टर चालवत लोणीकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। यावेळी लोणीकरांनी शेतकऱ्यांसोबत साधला संवाद। बुलढाण्याच्या आमोना या गावात नदीवर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास। गेल्या 30 वर्षांपासून शेतकऱ्यांची थर्माकोलवरून या ठिकाणी ये जा सुरू। एका आठवड्यात निर्णय घ्या, अन्यथा जलसमाधी घेणार, शेतकऱ्यांचा इशारा। मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या उमरगा बेनीतुरा नदीला पूर। येणूगूर या गावात आणि परिसरात नदीकाठच्या दोन्ही बाजूला शेकडो एकर शेती पाण्याखाली। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।